एक्झाम्पल सहित सांगू डेव्हलपरचा काउंट कसा कमी झाला. प्लीज कळतंय ना मी काय बोलतोय. कंपनीमध्ये समजा एखादा क्लायंट येतो, तुम्हाला माहिती आहे ना कंपनीमध्ये प्रोजेक्ट कसा येतो. एखादा क्लायंट येतो, तो म्हणतो मला ना ॲप बनवायचंय. मग ॲप बनवायचं तर तो बोलतो अँड्रॉइडसाठी पण पाहिजे, आयफोनसाठी पण पाहिजे. आणि त्याची ही रिक्वायरमेंट असते, मला ना माझी वेब ॲप पण पाहिजे, म्हणजे वेबसाईट वेब ॲप. तुम्ही ॲमेझॉन बघितलं असेल ना, ॲमेझॉन डिलिव्हरीसाठीचं ॲप्लिकेशन, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, तुम्ही नोटीस करा ना, ते ॲप म्हणून पण चालतात मोबाईलमध्ये आणि ते वेब ॲप पण आहेत, म्हणजे वेबसाईट सारखे पण चालतात. नोटीस केलं. मग असे क्लायंट असतात, ते काय म्हणतात मला अँड्रॉइडवर पण चालायचं आहे, आयफोनवर पण चालायचं आहे आणि वेबसाईटसाठी पण पाहिजे. तुम्ही नोटीस करा, वेबसाईट बनवणारी टीम वेगळी होती, अँड्रॉइडसाठी ॲप बनवणारी टीम वेगळे, आयफोनसाठी ॲप बनवणारी टीम वेगळे, म्हणजे 3 टीम झाल्या की नाही. ॲव्हरेज पकडूया, इकडे 5 माणसं 5 माणसं 5 माणसं, किती माणसं लागली 15. आता तुम्हाला सांगू हे यांनी काय बाजार उठवलाय सांगतो नीट ऐका. हे 5च माणसं पाहिजेत, 10 माणसांचे जॉब खाल्ले. जिथं 15 माणसं लागत होते तिथे किती पाहिजेत 5 माणसं ॲप डेव्हलप करणार. तेच ॲप वेबसाईटला पण चालणार, तेच ॲप आयफोनला पण चालणार, तेच ॲप अँड्रॉइडला पण चालणार. म्हणजे याचाच अर्थ यांनी अशी काहीतरी जबरदस्त गोष्ट केली, याचमुळे यांना काय म्हटलं जातं, यांचा कोड बेस सिंगल आहे. सिंगल कोड बेस म्हणजे कळला का, कोड एकदाच लिहायचा, चालणार सगळीकडे. हे क्रॉस प्लॅटफॉर्म.